Example number 6 is evaluate integration of e raised to x upon 1 plus e raised to x into 2 plus e raised to x dx. तर सर्वांनी एक्झाम्पल लिहून घ्या आणि इकडे लक्ष द्या. तर बघा सोल्युशन दिलेले इंटिग्रेशन डायरेक्ट आपण आय ने डिनोट करतो. काय दिलेलं आहे? इंटिग्रेशन ऑफ e raised to x अपॉन 1 plus e raised to x into 2 plus e raised to x dx से इक्वेशन नंबर 1. तर बघा पुढे e raised to x फंक्शन आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे e raised to x बरोबर. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन मध्ये सबस्टिट्यूशन मेथड यूज करायला लागेल. कारण की f of x कोण आहे आपला e raised to x आणि f dash x कोण आहे e raised to x. कारण की डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x इज e raised to x. म्हणजे व्हॉट इज स्टेप नंबर फर्स्ट इज अरे पुट f of x ची पुट करतो. मग f of x कोण आहे तर e raised to x. म्हणजे फंक्शन काय येतं e raised to x equal to t. मग मला डिफरेंशिएट करा. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x इज e raised to x dx equal to dt. आता ही जी रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू आहे ती 1 मध्ये पुट करा. देन व्हॉट इज स्टेप नंबर 2 इज अरे देन इंटिग्रल 1 becomes then integral 1 becomes काय I equal to integration of e raised to x into dx becomes dt upon 1 plus e raised to x is t into 2 plus e raised to x is t. e raised to x is replaced by t. न्यूमरेटरला काय नसल्यावर काय घेतो आपण म्हणजे हा कोण झाला रे आपला आता f of t means integrate function with respect to t where f of t equal to 1 upon 1 plus t into 2 plus t. म्हणजे इथं फॅक्टर कसे आहेत रे नॉन रिपीटेड बरोबर. म्हणजे डिस्टिंक्ट आहे. म्हणजे यूज रूल नंबर 1 यूज रूल नंबर 1. म्हणजेच काय पहिल्या फॅक्टर साठी आपण a कन्सिडर करूया a upon 1 plus t प्लस सेकंड फॅक्टर साठी b कन्सिडर करूया b upon 2 plus t बरोबर. म्हणजे त्याचा एलसीएम काय येईल 1 plus t into 2 plus t बरोबर. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. एलसीएम कसा करतो क्रॉस टेक. आता डिनॉमिनेटर मिळालं. न्यूमरेटर काय लिहिले a into 2 plus t plus b into 1 plus t. LHS as it is 1 upon 1 plus t into 2 plus t बरोबर. बघा बरं आता इथे डिनॉमिनेटर सेम आहे. मग काय म्हणूया इक्वेट न्यूमरेटर. इक्वेट न्यूमरेटर. we get काय आहे 1 equal to a into 2 plus t plus b into 1 plus t. म्हणजे जी 1 equal to a into 2 plus t plus b into 1 plus t. त्यामुळे इक्वेशन नंबर 2. आता इथे आपल्याला a कॉन्स्टंट फाइंड करायचे. a कॉन्स्टंट फाइंड करताना b कॉन्स्टंट 0 झाला पाहिजे. म्हणजे काय when t equal to म्हणजे अशी कुठली t ची व्हॅल्यू पुट केली म्हणजे b 0 होईल. b 0 कधी होईल ज्यावेळेस हा ब्रॅकेट 0 असेल आणि हा ब्रॅकेट 0 कधी होईल ज्यावेळेस t ची व्हॅल्यू काय पुट करू इथं +1 आहे म्हणजे -1. then 2 becomes then equation 2 becomes मग पुट करा 1 equal to a into 2 t काय पुट करतोय -1 प्लस मायनस येईल मायनस. सिम्प्लिफाय करूया 1 equal to a into 2 minus 1 is 1 and a into 1 is a. Hence we get a equal to 1. आता b फाइंड करताना a0 करूया. a0 कधी लिहिल्यास हा ब्रॅकेट 0 असेल आणि
हा ब्रॅकेट 0 कधी ज्यावेळेस t ची व्हॅल्यू काय पुट करा प्लस 2 म्हणजे काय पुट करा -2 म्हणजे ची व्हेन t equal to -2 then 1 becomes म्हणजे काय रे 1 equal to a into ताई ड्रॉप केला तरी चालेल कारण की तो 0 होणार आहे बरोबर पण डायरेक्टली लिहूया आणि बघा -2 -2 is 0 जसं a फाइंड करताना b नाही लिहिता पण b फाइंड करताना a नाही लिहायचा म्हणजेच काय b into 1 plus minus -2 म्हणजेच काय लिहितो 1 -2 is -1 म्हणजे b into -1 येईल -b equal to 1 म्हणजे ते -1 equal to b बरोबर म्हणजे आपल्याला a मिळाला b मिळाला आता ही जी रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू आहे ती इंटिग्रेशन मध्ये पुट करूया म्हणजेच काय therefore इंटिग्रेशन becomes कशाचं इंटिग्रेशन करायचे आपल्याला आता सबस्टिट्यूशन मेथड यूज केली बरोबर म्हणजे ती 1 upon integration of 1 upon I equal to 1 upon 1 plus t into 2 plus t हा कोण आहे आपला f of t कोण आहे f of t बरोबर मग f of t ला आपण काय इक्वेट केले a upon 1 plus t plus b upon 2 plus t म्हणजे काय इंटिग्रेशन ऑफ a upon 1 plus t plus b upon 2 plus t dt integrate with respect to t put करा integration of what is value of a is अरे 1 म्हणजे जी 1 upon 1 plus t plus what is value of b is अरे -1 upon 2 plus t dt करा सेपरेट इंटिग्रेट काय इंटिग्रेशन ऑफ 1 upon 1 plus t dt plus minus is minus integration of 1 upon 2 plus t dt 2 plus t dt मग काय इंटिग्रेशन बघा बरं आता बघा बरं 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 विथ रिस्पेक्ट टू t कारण की 1 इज कॉन्स्टंट आणि t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 कारण की x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट x येतं 1 मग 0 प्लस 1 इज 1 आहे का परफेक्ट न्यूमरेटर म्हणजे f of x चा डेरिव्हेटिव्ह आहे का f dash x सिमिलरली डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 which is constant and derivative of constant is 0 t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t 1 0 प्लस 1 इज 1 आहे का परफेक्ट न्यूमरेटर म्हणजेच use integration of f dash x upon f of x dx कोण सांगेल corollary second corollary integration of f dash x upon f of x dx is अरे log of mod of f of x plus c म्हणजे इसका लिखो log of mod of हा f dash x आहे ना हा f of x आहे फॉर्म्युला नुसार म्हणजे f of x पुट करूया कोण आहे 1 plus t minus log of f of x कोण आहे डिनॉमिनेटर म्हणजे ती इथं 2 plus t plus c where c is called as constant of integration आता बघा बरं कोणता फॉर्म्युला यूज करावे यूज log m minus log n यूज log m minus log n काय असतो कोण सांगेल यूज log m minus log n is अरे log m by n log m by n म्हणजे काय लिहितो log of replace m by 1 plus t upon n by 2 plus t plus c पण t म्हणजेच काय पुट केलं आहे आपण सो रिप्लेस t by e raised to x रिप्लेस t by e raised to x म्हणजे ती I equal to log of
1 plus e raised to x upon 2 plus replace t by e raised to x plus c. Hence we get r. तर सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या आणि जर कोणाला समजलं नसेल तर त्यांनी डाऊट विचारा.